नमस्कार, मी कोच सुप्रिया महेश. आजचा व्हिडिओ आहे फिटनेस जर्नी. आणि हो, माझी फिटनेस जर्नी जी पहिले पण मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. पण गेल्या 12 वर्ष मी ह्या फिटनेस जर्नीमध्ये आहे. ते कसं आणि कसं मला इथपर्यंत फिट ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी आज चर्चा करणार आहे. सगळ्यांना असं वाटतं की लाईफ लॉंग फिट राहिलं पाहिजे, लाईफ लॉंग डॉक्टरचे विजिट न करता आपण हेल्दी राहिलं पाहिजे. पण ह्याच्यासाठी काहीतरी थोडेफार प्रयत्न करावे लागतात, थोडीफार मेहनत करावी लागते, मी असं म्हणेन. तेव्हाच हे पॉसिबल आहे. कारण खरं बोलण्यात काही चुकीचं नाही मला असं वाटतं. प्रत्येक माणूस हा हेल्दी लाईफ जगलं पाहिजे ह्याचा विचार करतो, पण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार करत नाही. कारण मे बी लॅक ऑफ कॉन्फिडन्स, मे बी लॅक ऑफ नॉलेज ह्याच्यामुळे असू शकतं. पण त्यांना हे माहीतच नाही की हेल्दी राहण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागतं किंवा सकाळची सुरुवातच आपली हेल्दी असली पाहिजे हे त्यांना माहीत नाही. त्याच्यामुळं मे बी ते त्याच्यापासून लांब राहतात. तर माझी जर्नी ही सुरू झाली खूप लहान वयामध्येच. वयाच्या 9व्या वर्षी मी खेळायला सुरुवात केली. मी एक खेळाडू आहे, कबड्डी नॅशनल प्लेयर आहे. वयाच्या 9व्या वर्षी मी खेळायला सुरुवात केली. पहिले मी ॲथलेटिक्स खेळत होते, रनिंग, शॉर्टपुट ह्याच्यामध्ये. परंतु जसं माझा गेम बघितला तर माझ्या सरांनी मला कबड्डीसाठी सिलेक्ट केलं. आणि कबड्डीसाठी जसं माझं सिलेक्शन झालं तेव्हापासनं माझी लाईफ ही कबड्डीच्या त्या चौकटामध्येच राहिली. कारण कबड्डी हा माझा इतका जिवलग खेळ आहे. कारण त्याच्याशिवाय मला असं वाटतं की मी राहू शकत नाही आत्ता सुद्धा. आणि आत्ता सुद्धा मी गेल्या महिन्यामध्ये आमच्या शाळेला व्हिजिट केलं तर खूप सुंदर क्षण होते तिथं. कारण मुली खेळत होती, मुलं खेळत होती. आणि ते बघायला जे तो अनुभव जो आहे ना, मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. नक्की मी तोही व्हिडिओ इथे शेअर करील एक दिवशी, तो तुम्ही बघा. पण खेळाने मला भरपूर काय दिलेलं आहे. एक फिटनेस तर मला खेळामुळे मिळालेलंच आहे. आणि त्याच्यामुळे मी फिटनेसमध्ये इतकं अवेअर राहते ना नेहमी. नेहमी माझा फर्स्ट प्रेफरन्स हा फिटनेस असतो. कारण जर का आपण फिट असेल ना तर आपण कोणतंही काम पटकन करू शकतो किंवा चांगल्या रीतीने आपण ते करू शकतो. ह्याच्यासाठी आपल्याला फिट राहणं खूप गरजेचं आहे. असं नाही की जे कोणी ॲक्टर आहेत, ॲक्ट्रेस आहेत किंवा कोणी मॉडेलिंग करतं त्यांनीच फिट राहिलं पाहिजे, असं नाही. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल ना तर तुम्हाला फिट राहणं खूप गरजेचं आहे. विदाउट फिटनेस तुम्ही फिट राहू शकत नाही. कारण फक्त आणि फक्त 4 वेळ तुम्ही चांगलं खाल्लं किंवा चांगल्या गप्पा मारल्या म्हणजे तुम्ही फिट राहणार असं आहे का? नाही. फिटनेसमुळे तुमच्या माइंडमधल्या ज्याही निगेटिव्हिटी आहेत त्या निघून जातात. फिटनेसमुळे जी पण तुमची एनर्जी ड्रॉप झालेली आहे ती तुमची एनर्जी हाई होते, त्याच्यासाठी तुम्हाला मदत होते. अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला फिटनेसमुळे तुम्हाला मदत होते. तर तसंच वयाच्या 9व्या वर्षी मी कबड्डी खेळायला सुरुवात केली. तसं 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 माझं वयाच्या 28 वर्षापर्यंत मी कबड्डी खेळत होते. नॅशनल झाले, युनिव्हर्सिटी झाले. तर ह्याच्यानंतर काय, तर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मूल झाल्यानंतर 2 वर्ष मी टीचिंगचं काम केलं. स्कूलमध्ये मी शिकवत होते. शिकवता शिकवता असं झालं की माझा स्वतःचा फिटनेस खूप कमी कमी होत गेला. तर जे मला नको होतं. ओके, कारण फर्स्टपासून मी तुम्हाला सांगितलं की माझा फर्स्ट प्रेफरन्स हा फिटनेस होता. तेव्हा मला माझ्या लाईफमध्ये हर्बलाईफ न्यूट्रिशन आलं. कारण पोस्ट प्रेग्नन्सी नंतर माझं खूप वजन वाढलेलं आणि जे मला नको होतं. तर सगळ्याच लेडीजचं पोस्ट प्रेग्नन्सी नंतर वजन वाढतं. मी स्वतःला खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केला. जे जे पण वर्कआउट्स मला माहीत होते किंवा जे पण मला फिटनेसच्या बद्दल माहिती आहे ते सगळे मी प्रयत्न करत होते. पण एक ज्या प्रकारचा आहार आपण पोस्ट प्रेग्नन्सी नंतर घेतो किंवा ड्युरिंग द प्रेग्नन्सी आपण घेतो त्याच्यामुळे काय होतं, आपलं वजन वाढतं. पण ते वाढलेलं वजन पुन्हा कमी करण्यासाठी आहे ना खूप परिश्रम घ्यावे लागतात. खूप म्हणजे खूप परिश्रम घ्यावे लागतात. तेव्हा माझ्या लाईफमध्ये हर्बलाईफ न्यूट्रिशनची एंट्री झाली. हर्बलाईफ न्यूट्रिशनमुळं मी पोस्ट प्रेग्नन्सी 18 किलो वजन कमी केलेलं आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार, 18 किलो वजन. आणि हे माझ्यासाठी
खूप मोठी अचिव्हमेंट होती, खूप म्हणजे खूपच मोठी अचिव्हमेंट होती. कारण माझी लाईफ पुन्हा त्या स्टेजवर आली जिथं मी खेळू शकते किंवा शिकू शकते. हे सगळं ते स्टेजवर मी पुन्हा आणलं. त्याच्यासाठी हर्बलाईफला मी मनापासून खूप 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 थँक्यू बोलते, ग्रॅटिट्यूड फील करते, ज्यांनी मला माझ्या लाईफमध्ये जे एक अचिव्हमेंट आहे स्पोर्ट्सची, तिथे स्टिक राहण्यासाठी मला त्यांनी हेल्प केलेली, हर्बलाईफनी हेल्प केलेली आहे. हर्बलाईफ न्यूट्रिशनमुळं मी 18 किलो वजन कमी केलं. लोकांनी मला विचारायला सुरुवात केली, लोक मला विचारायला लागले की तुझं वजन कसं कमी झालं, कसं काय, तू काय केलं काय नाही. तर मी माझी स्टोरी लोकांबरोबर शेअर केली, तर त्यांना जेव्हा इन्स्पायर झाले, त्यांना आवडलं, तेव्हा ते लोक माझ्याबरोबर जुळले. तर अशी स्टेप बाय स्टेप माझी हर्बलाईफची जर्नी सुद्धा स्टार्ट झाली. तर फिटनेस बरोबर हर्बलाईफ अशी माझी ही जर्नी स्टार्ट झाली. इकडे मी माझा जॉब क्विट केला आणि कंटिन्यू मी हर्बलाईफमध्ये आले. तर हर्बलाईफमध्ये आल्यानंतर माझा फिटनेस अँड वेलनेस हा फर्स्ट प्रेफरन्स राहिला. आज जेव्हा मी हर्बलाईफ चालू केलेलं, तेव्हा माझा मुलगा फक्त आणि फक्त 4.5 वर्षाचा होता. आज माझा मुलगा 16 वर्षाचा झालेला आहे. कॅन यू इमॅजिन? 16 वर्षाचा माझा मुलगा आहे. पण आत्ताही माझी एनर्जी त्या एजमध्ये जशी होती, 29-28 मध्ये जी एनर्जी माझी होती, तीच एनर्जी माझी आत्ता आहे. आत्ताही मी खेळते किंवा मुलींना शिकवते. तर हे सगळं मी करू शकते. का करू शकते? आणि फक्त माझ्या ह्या हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे. तर मी पूर्ण क्रेडिट आहे ना माझं, हे माझ्या हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईलला देऊ शकते आणि माझ्या घरातल्यांना, की कारण माझ्या घरातल्यांनी हे सगळं कम्प्लीट करण्यासाठी मला खूप मदत केली. कारण जे ट्रेनिंग्स असतात किंवा जे पण सपोर्ट सिस्टम आहे, आम्ही जातो ट्रेनिंग्स घेण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या मागं कोणीतरी पाहिजे हे सगळं हँडल करण्यासाठी किंवा माझ्या मुलाला बघण्यासाठी. तर माझ्या घरातल्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे, त्यांना मी खूप खूप थँक्यू बोलणार आहे. तसंच माझे लीडर्स आहेत, जे माझे स्पॉन्सर्स अँड मेंटॉर्स जे आहेत, त्यांचं वेळोवेळी खूप गायडन्स मला भेटला. त्याच्यामुळं मी गेल्या 12-12.5 वर्ष मी ह्याच्यामध्ये टिकून राहिले आणि पुढे तर अजून खूप चांगली चांगली कामगिरी करायची आहे, जेणेकरून मलाच नाही तर माझ्यामुळे खूप लोकांना ह्याचा फायदा होईल. आणि फिटनेस आणि वेलनेस ह्या इंडस्ट्रीमध्ये ही इंडस्ट्री जशी ग्रो होतीये, त्याप्रमाणे माणसं स्वतःला पण ग्रो करतील आणि पुढे जातील. हा एकच ध्येय आणि एकच गोल आहे. तर माझी जी फिटनेस जर्नी आहे, माझा एकच गोल होता की मला वयाच्या 50 वर्षापर्यंत खेळायचं आहे. हा एकच घेऊन मी ह्या फील्डमध्ये आलते किंवा ह्या हर्बलाईफ न्यूट्रिशन, हर्बलाईफ बिझनेसमध्ये मी आलते. तर तो गोल अचीव्ह करण्यासाठी आता मला फक्त आणि फक्त 7 वर्ष राहिलेले, फक्त आणि फक्त 7 वर्ष राहिलेली. आणि ते तर मी अचीव्ह करणारच आहे ऑफकोर्स. पण आता त्याच्या पुढे अजून एक गोल माझं तयार झालेला आहे. वयाच्या 60व्या वर्षी पण मी माझ्या आयडियल वेटवर राहणार आहे. वयाच्या 60व्या वर्षी पण मी माझ्या आयडियल वेटवर राहणार आहे. तर तुमचा गोल काय आहे हा तुम्ही डिसाईड करायचा आहे. दुसरे कोणी नाही येणार तुमचा गोल लिहिण्यासाठी किंवा डिसाईड करण्यासाठी. तुमचा गोल काय आहे तो तुम्ही डिसाईड करायचा. तुम्हाला काय वाटतं तुमच्या स्वतःबद्दल? दुसऱ्यांना काय वाटतं हे आपण कधीच नाही बघायचं. तुम्हाला स्वतःला काय तुमच्याबद्दल वाटते, काहीतरी युनिक आहे तुमच्यामध्ये जे तुम्ही काहीतरी करू शकता, हे तुम्हाला शोधायचंय. तुम्ही काय करू शकता, स्वतःच्या आयुष्यामध्ये काय मोठं घडवू शकता, हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर ह्याच्यासाठी फक्त आणि फक्त तुमचा फिटनेस असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही गोल्स अचीव्ह करायचे असतील, तर तुम्हाला तुमचा फिटनेस असणं खूप गरजेचं आहे. तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. तर माझी सकाळची सुरुवातच पॉझिटिव्ह वे होती आणि मी प्रयत्न करते जितकं होईल तेवढं माझी दिवसाचा शेवट सुद्धा तेवढाच पॉझिटिव्हली होईल. कारण काय असतं, आपल्या मागे भरपूर कामं असतात, भरपूर टास्क असतात, ते आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. ते वेळेवर कम्प्लीट झाले म्हणजे आपण स्ट्रेस फ्री राहतो. तर मी प्रयत्न करते ते वेळेवर कम्प्लीट करण्याचे. तसंच प्रत्येकाचे वेगवेगळे टास्क असतात, तर तुम्ही ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फिटनेसमध्ये त्याचा हेल्प होईल. जेवढं होईल तेवढं टॉक्सिक लोकांपासून लांब राहा, टॉक्सिक बोलण्यापासून लांब राहा. कारण ह्याच्यामध्ये
तुमचाच फक्त लॉस आहे. हे मी माझ्या लाईफमध्ये शिकलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या फिटनेस जर्नीमध्ये खूप आणि खूप मला फायदा झालेला आहे. तर हे तुमची फक्त तुम्ही नका करू, तुम्हाला बघून तुमच्या आजूबाजूची पण लोक ते शिकतील. ह्याचा तुम्ही एक एक्झाम्पल क्रिएट करा, जेणेकरून तुम्हाला बघून लोक इन्स्पायर होतील आणि ते सुद्धा करायला सुरुवात करतील. तर माझी फिटनेस जर्नी आत्तापर्यंतची खूप आणि खूपच सुंदर होती. ह्याच्या पुढे आणखी सुंदर होईल आणि त्याच्या पुढे आणखी सुंदर होईल. हेच मी फक्त विचार करू शकते आणि खरंच मी ह्याच्यासाठी खूप 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 प्रयत्न करणार आहे. तुम्हीही प्रयत्नशील राहा, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर, आपण हे ऐकलेलं आहे, प्रयत्नार्थी परमेश्वर. जर तुम्ही प्रयत्नच नाही केले तर काहीच नाही होणार, हो की नाही? जर तुम्ही प्रयत्न करत राहा म्हणजे तुम्हाला नक्की एक ना एक दिवशी तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकता. ह्याच्यासाठी जो पण तुमचा गोल आहे, पहिले त्याला लिहून काढा. एका नोटबुकमध्ये लिहून काढा किंवा एका पानावर लिहून काढा, पण ते असं लिहून काढा की ते तुमच्या डोळ्यासमोर राहील. ओके. मध्ये 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 तुम्ही ते बघितलं पाहिजे आणि तुम्ही काय गोल डिसाईड केलेला आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त गोल लिहून काढणं हे नाही. तुम्ही काय गोल लिहिलेला आहे आणि तो तुम्हाला कसा डिसाईड करायचा, अचीव करायचा आहे, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही तुमचा गोल लिहून काढा, त्याला अचीव करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न केला तर नक्की तुम्ही एक दिवस तो अचीव करणार आहे. आणि माझ्या फिटनेस जर्नीची जी सुरुवात झालेली माझ्या घरातल्यांचा मला खूप 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 सपोर्ट मिळाला आहे, तसंच तुम्हालाही मिळेल असं मला वाटतंय. आणि खरं सांगू, आत्ता नाही मिळालं ना, पुढे नक्की तुम्हाला मिळेल. कारण सुरुवात जेव्हा आपण करतो ना, मे बी आपल्यासोबत कोणी नसेल, पण जेव्हा आपण शेवट करतो ना, तेव्हा आपल्यासोबत भरपूर लोक असतात. हे लक्षात ठेवा. ह्याच्यासाठी ना सुरुवात तुम्ही करा, तुमच्यासोबत भरपूर लोक जुळतील. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, नक्की मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून काढा. पुढचा व्हिडिओ हा वेलनेसमध्ये फॅशन अँड फिटनेस ह्याच्याबद्दल तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही फॅशन अँड फिटनेस असं कमेंटमध्ये लिहून मला पाठवा. नक्की मी तो व्हिडिओ बनवेन आणि ते टाकेन. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा.